नमस्कार. श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. आज आषाढी एकादशी. माझ्या सर्व श्रोत्यांना, सगळ्या प्रेक्षकांना मनापासून अनंत सदिच्छा या एकादशीच्या. या एकादशीशीच संबंध असलेली कथा आता मी आपल्यासमोर प्रस्तुत करते. ऐकूया. मंडळी, विठ्ठलाची पंढरी आणि पंढरपूरचा पांडुरंग हे आपलं सर्वांचं जीवघर आहे ना. मैलोन मैल चालत त्याचं दर्शन घ्यायला भक्त वारकऱ्यांच्या रूपात येतात. टाळाचा जयघोष असा होतो की सगळं अवकाश दुमदुमून जातं. यामागची कथा महाराष्ट्रातल्या लोकांना बऱ्यापैकी माहिती आहे, पण महाराष्ट्राबाहेरच्या लोकांसाठी कदाचित ही माहिती नवी असू शकते. चला तर आषाढीच्या या पावन दिवशी कथेचा आनंद घेऊया. अनेक सारे प्रश्न आणि त्याची साधी साधी उत्तरं पाहूया. विठ्ठल पंढरपुरातच का आहे? कुणाला भेटायला आला होता? देव हा देवळातच असतो असं कुठं लिहिलंय? विठू माऊलीच्या छातीवर पायाचा एक छाप आहे, तो कुणाचा? असे अनंत प्रश्न. जुलैमध्ये एक कावड यात्रा निघते मंडळी. खांद्यावर कावड घेऊन शिवलिंगावर त्याचा अभिषेक होत असतो. तशीच महाराष्ट्रातली वारी, लाखो लोक संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत शिरोमणी श्री गजानन महाराज आणि अनेक संत महंतांच्या पालख्या घेऊन पंढरपुरात पोहोचतात. महिनोन महिने चालत राहतात, काही आठवड्याच्या आठवडे चालत राहतात. त्यांच्या मुक्कामांची ठिकाणं परंपरेनुसार ठरलेली आहेत. त्यांचं आराध्य दैवत विठू माऊली त्यांची आषाढी एकादशीला वाट पाहत विटेवर उभी आहे. तिचे दोन्ही हात कटीवर म्हणजे कमरेवर ठेवलेले आहेत. कुळकुळीत चमकदार सावळ्या माऊलीची मूर्ती प्रत्येकाच्या मनात उमटलेली असते. सावळ्या माझी वाट पाहतोय ही प्रत्येकाची धारणा असते. पण या पंढरपुराला इतकं महत्व का? पांडुरंग तिथेच का थांबला? सांगते तुम्हाला. प्रथम सांगते पंढरपूरचं नाव कसं पडलं. पांडुरंग हे महाविष्णूचंच रूप आहे, आपल्याला माहितीच आहे. त्याचा निस्सीम भक्त म्हणजे पुंडलिक. पांडुरंग आणि पुंडलिक या दोघांच्या नावातून निर्माण झालंय पंढरपूर. आता पांडुरंगाला विठ्ठल नाव पडण्यामागचं कारण सांगते. विठ्ठल या नावात वीट आहे ज्यावर तो उभा आहे, आणि थल म्हणजे स्थळ, ज्या स्थळावर तो स्थित आहे. अर्थात हे व्युत्पत्तीनुसार आहे की नाही याची मला कल्पना नाहीये. यामागची कथा, जी मूळ कथा आहे ती आता पाहूया. दिंडलवन नावाचं एक गाव होतं जिथं पुंडलिक राहायचा. त्याच्या मातापित्यांची नावं होती जानुदेव आणि सत्यवती. पुंडलिक हा पत्नी प्रेमात रममाण होता. आई वडिलांकडून कामं करवून घ्यायची, त्यांना उपरी वागणूक द्यायची, असं काहीसं चित्र होतं. त्यांच्या वयाचा अवमान खूप व्हायचा त्या घरात. असेच दिवस चालले होते. आई वडिलांचं वार्धक्य अजूनच दयनीय होत चाललं होतं. त्यातच एक दिवस पुंडलिकाच्या मनात काय आलं, आपण काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला जावं. जेव्हा विश्राम करायची वेळ आली तेव्हा तो कुक्कुट ऋषींच्या आश्रमात थांबला. तिथे काय झालं, तिथे त्याला एक अद्भुत असं दृश्य पाहायला मिळालं. त्या आश्रमाच्या दारात 4 बायका चिखलानं माखलेल्या, कित्येक दिवसात आंघोळ न केलेल्या, खूप अस्वच्छ अशा असलेल्या त्याला दिसल्या. त्या बायका आश्रमामध्ये गेल्या आणि तो आश्रम त्यांनी धुवून काढला, स्वच्छ केला. आणि त्या जेव्हा बाहेर आल्या तेव्हा त्या स्वच्छ, देखण्या अशा कुलीन स्त्रिया होऊन आल्या. पुंडलिकाच्या आश्चर्याला पारावरच नव्हता. जादू झाली होती, चमत्कार झाला होता. नंतर कुक्कुट ऋषींकडून त्याला समजली ती कथा अशी की त्या बायका म्हणजे आपल्या पवित्र नद्या होत्या, ज्या लोकांनी खूप घाण केल्या होत्या. आपली पापं त्या नद्यांमध्ये विसर्जित केली होती. म्हणून त्या या आश्रमात येऊन साफसफाई करत होत्या. त्यांच्यामध्ये असणारी लोकांची पापं त्या सफाईत नामशेष झाली होती. लोकांनी केलेली घाण नाहीशी झाली होती. तर हे सगळं या कुक्कुट ऋषींच्या आश्रमातच का? त्यानं विचारणा केली. तेव्हा त्याला कळलं की कुक्कुट ऋषी हे त्यांच्या माता पित्यांचे फार मोठे भक्त होते. इतकी सेवा केली त्यांनी की त्यांच्या असीम भक्तीमुळे तो आश्रम आणि स्वतः ऋषीवर्य कुक्कुट हे इतके पवित्र झाले
की ती जागा दैवीच बनली. तिथे येणारं सर्व काही आरसपाणी आणि स्वच्छ व्हायचं, पापं धुतली जायची. पुंडलिकाला जो दृष्टांत मिळाला तो हाच, की खरी सेवा ही तर मात्यापित्यांची करायला हवी. देव तेथेची जाणावा हे त्याच्या लक्षात आलं. पुंडलिकाला वाटलं, घरात माझ्या देव आहेत आणि मी का काशी विश्वेश्वराला चाललोय? या विचारासरशी तो माघारी फिरला. घरी गेला. त्यानं आई वडिलांची क्षमा मागितली आणि त्यांच्या सेवेला प्रारंभ केला. त्याला उपरती झाली की भक्ती मार्ग हा देवळापर्यंत जाऊनच मिळत नसतो, तर कधी कधी तो आपल्या घरातून सुद्धा निघतो. आता पुंडलिकांनी इतकी सेवा केली की तो पावित्र्याची मूर्ती बनला. ही गोष्ट जेव्हा श्री विष्णूंना कळली तेव्हा त्यांनी हा विचार केला की अरे वा, जो खरी भक्ती जाणतो त्याला भेटलंच पाहिजे. मी त्याच्या दारी गेलोच पाहिजे. आणि मग ते पुंडलिकाच्या दारात येऊन उभे राहिले. पुंडलिक आई वडिलांचे पाय चेपत होता. त्यानं भगवंताकडे पाहिलं, बऱ्याच वेळाने पाहिलं. जेव्हा पाहिलं तेव्हा तो चकित झाला, पण म्हणाला, देवा, तुम्हाला थोडी वाट पाहावी लागेल, मी माझ्या देवाची सेवा करतोय. त्यांना निद्रा लागली की मी येतो, तोवर आपण या विटेवर उभं राहा, कारण देवा चिखल आहे खाली. तेव्हा तुम्ही खाली उभे राहू नका, तुम्ही विटेवर उभे राहा. आणि त्यानं एक वीट विष्णुदेवांकडे सरकवली. त्या स्थळी त्या विटेवर तो भगवंत कमरेवर हात ठेवून स्वतःला सांभाळत बराच वेळ उभा राहिला. पुंडलिकाचे माता पिता झोपी गेले. त्यानंतर पुंडलिकानं देवाची क्षमा मागितली. भगवंतांसमोर साष्टांग नमस्कार घातला. त्याच्या मातृपितृ भक्तीनं देव अतिशय सुखावले, प्रसन्न झाले. ते म्हणाले, तुला मी वर देतो बाळा, माग, तुला काय मागायचंय ते. पुंडलिक म्हणाला, देवा, काशी विश्वेश्वर इथून खूप दूर आहे. वयस्कर माणसं, आजारी लोक दर्शनाला जाऊच शकत नाहीत. खूप सारे भक्तही असे आहेत आपले जे इतक्या लांब जायची इच्छा असूनही जाऊ शकत नाहीत. तर आपण इथेच आत्ता ज्या ठिकाणी उभे आहात तेच स्थळ पवित्र करा आणि इथेच आपली स्वतःची स्थापना करा देवा. देवांनी वर दिला होता. त्यांनी आनंदाने पुंडलिकाची इच्छा पूर्ण केली. त्याच विटेवर, त्याच स्थळी वीट आणि स्थळ यांचा संगम झाला आणि त्या पुंडलिकाचा पांडुरंग पंढरपुरी विठ्ठल म्हणून स्थित झाला. परमेश्वराच्या तोंडातून शब्द उमटले, तथास्तु. बहुतेक वेळा आपण पाहतो की संप्रदाय, जात, धर्म या गोष्टींना महत्व दिलं जातं. पूर्वी तर देवळात काही लोकांना प्रवेशही नव्हते. आजही देवाचं दर्शन गाभाऱ्या बाहेरूनच घेता येतं. पण मंडळी, हा एकमेव देव असा आहे ज्याच्या पावलांना स्पर्श करून दर्शन घेता येतं. कारण हा विठ्ठल भक्ताच्या भक्तीमुळे तिथं उभा आहे. स्पर्श नसेल तर कसलं प्रेम आणि कसली भक्ती. म्हणून त्याला स्पर्श करण्याची इथं मुभा आहे. अपरभावाचं विसर्जन झालेलं आहे. त्या विष्णू रूपाची अजून एक कथा सांगते तुम्हाला. सहनशील विष्णू रूप आपण आता पाहिलंच. पुंडलिक येईपर्यंत देव उभा होता. श्री विष्णुदेव हे मुळातच सहनशील आहेत, पण त्यांच्या सहनशीलतेचं हे उदाहरण फारच छान आहे. आता ही कथा भृगु ऋषींकडे जाते. प्रचंड कोपिष्ट भृगु ऋषी ते एकदा श्री विष्णूंकडे वार्तालाप करण्यासाठी गेले. तेव्हा भगवंत शेषनागावर निद्रा मुद्रेत होते. भृगु ऋषींना त्यांना काही सांगण्याचा प्रयत्न करायचा होता, तो त्यांनी केला, पण भगवान ऐकूच शकले नाहीत. ते गाढ निद्रेत होते. ऋषी भयंकर संतापले. माझा आवाज ऐकूनही हे उठत नाहीत कसे? त्यांनी भगवंताच्या छातीवर जबरदस्त लत्ताप्रहार केला. लत्ताप्रहार म्हणजे लाथ मारली. खर तर श्री विष्णू भृगु ऋषींना शाप देऊ शकले असते, शिक्षा देऊ शकले असते, क्वचित मृत्यू सुद्धा देऊ शकले असते. पण त्यांनी काय केलं? आपल्या परमभक्ताचं पाऊल हातात घेतलं आणि भृगु ऋषींना म्हणाले, तुम्हाला लागलं तर नाही ना? माझं शरीर फार कठोर आहे बरं. मला नाही, पण तुम्हाला काही त्रास झाला तर मला नाही बरं वाटणार. नाही ना झाला त्रास? भृगु ऋषी नतमस्तक होऊन माफी मागते झाले. पण भक्ताला उंची कशी द्यावी देवानं? भृगु ऋषींचं पाऊल भगवानांच्या छातीवर
कायमचं उमटलं. हा एक वाद आहे की शिवश्रेष्ठ की विष्णू, पण या दोघांचं एकत्र दर्शन फक्त विठ्ठलातच होतं. त्यांच्या मुकुटाचं बारीक निरीक्षण करा, आपल्याला शिवलिंगाचं दर्शन होतं. पण या घटनेने लक्ष्मी माता मात्र संतापली बरं. तिनं भृगु ऋषींना शाप दिला की तू जन्मभर दारिद्र्यात खितपत पडशील. आणि ते भाकीत खरं झालं, कारण माता त्यांना सोडून निघूनच गेली. भृगु ऋषी जन्मभर दरिद्री राहिले. अजून एक छान संदर्भ सांगते. त्यावेळी जातीपातीची जी बंधनं होती ना, त्यामुळे संत चोखामेळा मंदिरात प्रवेश करू शकत नव्हते. त्यांनी आयुष्यभर देवळाच्या बाहेर बसून विठ्ठलाची मानसपूजा केली, नामस्मरण केलं, अभंग गायन केलं. ते विठ्ठलाला इतके प्रिय होते की त्यांच्या मृत्यूनंतर देव म्हणाले, मी नेहमी तुझ्या सोबत असेन. म्हणून त्यांची समाधी ही देवळाच्या दारात आहे. लोक तिथं डोकं टेकूनच आत प्रवेश करतात. असं म्हणतात की चोखोबांच्या हाडांमधून सुद्धा विठ्ठलाचा नामघोष ऐकू येत होता. भगवंतानं अटच ठेवली, जातपात नाहीच, चोख्यासमोर माथा टेकाल तरच माझं दर्शन होईल, त्याच्याशिवाय मी अपूर्ण आहे. सर्व देवांचं मुख मंडळी नेहमी पूर्वेकडे असतं, पण पुंडलिकाचं दार हे पश्चिमेला होतं. देवांचा चेहराही तसाच आहे. त्यामुळे मंडळी, एकमेव विठ्ठल हा असा देव आहे जो पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे. कशी वाटली तुम्हाला कथा? पंढरपूरच्या पांडुरंगाच्या कथेमागची कथा आवडली ना तुम्हाला? महाराष्ट्राबाहेरच्या लोकांना कदाचित ही कथा मराठी माणसाकडून जरूर समजावून घ्यावी लागेल. ती समजावून घ्या. जमलं तर पंढरपूरला एकदा जरूर भेट द्या, बरं वाटेल तुम्हाला. श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. कथा तुम्हाला नक्की आवडणार, मला माहिती आहे. तुम्ही लाईक करणार, शेअर करणार, सबस्क्राईब करणार. पण मला यावेळेला कॉमेंट्स नक्की हवे आहेत. करताच तुम्ही, पण जवळजवळ जेवढे लोक कथा ऐकतील ते सगळे कमेंट करू देत. मला खूप छान वाटेल. नमस्कार.